हॅलो फ्रेंड्स, आपण आता जुदागा तलाव या ठिकाणी आलेलो आहे। सकाळी आपण 8:30 वाजता 9:30 वाजता प्रवास चालू केला चालायचा। साधारणपणे 3.5 ते 4.5 तासाचा हा प्रवास आहे। हळूहळू थांबत एक 2-3 ठिकाणी स्टॉप घेत आपण इथपर्यंत पोहोचलो आहे। इकडची तुम्ही नॅचरल ब्युटी बघू शकता। आत्ता मी जिथे उभा आहे तिथे पूर्ण खाली म्हणजे वरती बर्फ आहे आणि ते पाणी गोठलेलं आहे पूर्ण। या म्हणजे तलाव असा हा पूर्ण आहे। इकडची जी स्टोरी आपण म्हणू शकतो किंवा ज्या गोष्टी सांगितल्या जातात तर अशी आहे, उन्हाळ्याचा जो सीझन असतो एप्रिल मे, तर ह्या ठिकाणी पूर्ण गवत येतं आणि त्या गवताचा जो आकार आहे किंवा या भागाचा जो आकार आहे तो शंकराच्या जटासारखा दिसतो आणि त्यालाच हिंदीमध्ये जुदा असं म्हणतात आणि त्याच्यावरूनच नाव पडले जुदाका तलाव। सो आपला बेस कॅम्प इथून थोडा 100 ते 200 मीटर वरती आहे, पण आपण हे व्ह्यू इथे फोटो स्टॉप देतोय। सगळी मुलं जे काय आहेत ते फोटोज वगैरे घेत आहेत आणि एक खूप छान आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे ह्या साईडला हा जो म्हणजे हे जे लोकेशन आहे हे तुमचं एकदा मिनी स्वित्झर्लंड म्हणू शकता किंवा मिनी काश्मीर म्हणू शकता, त्या टाईपमध्ये पूर्ण इकडचा सीन आहे आणि निसर्गाने एक वेगळी कमाल केलेली आहे। म्हणजे खूप छान आणि खूप जबरदस्त तुम्ही इकडे अनुभव घेऊ शकता आणि खूप चांगले फोटो तर लोक काढतच आहे, पण एक तुम्ही निवांत असं एक 5 ते 10 मिनटं जरी बसलात तरी पण तुम्ही एक छान तुमचं मेडिटेशन होऊ शकतं। सो अशी ही जागा आहे की आपल्या ट्रेकमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी येते आणि इथून पुढे आपण मग बेस कॅम्पला जाऊ शकतो। साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर बेस कॅम्प आहे आणि साधारण 3 ते 4 तास लागतात। सो असं एक आहे मित्रांनो। सो इन फ्युचर काही प्लॅन असेल तुमचा किंवा नेक्स्ट सीझनमध्ये तुम्ही नक्की अप्रोच व्हा, आपण तुम्हाला एक मस्त ट्रेक घडवू शकतो। धन्यवाद।